दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। विशेष बातमी आपण बघणार आहोत। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये लाठीमार केल्याचा पोलिसांवरती आरोप केला जातोय आणि आता विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं असलं तरी सुद्धा या प्रश्नावरून राहुल गांधींनी पुन्हा एकदा वातावरण तापवलेलं आहे। त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून काही सवाल उपस्थित केलेले आहेत, ज्यावरून पुन्हा एकदा राजकीय वार प्रतिवार सुरू झाले। राहुल गांधींचं अमित शहांना पत्र। जंतर मंतर बाबत गृहमंत्र्यांना सवाल। राहुल गांधींवर भाजपाचा पलटवार। नीटच्या पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर एल्गार पुकारला होता। अभिजित दिपके यांच्यासह अनेक विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले होते। या आंदोलनातील विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप केला। त्यानंतरच या आंदोलनाचा वणवा देशभरामध्ये पसरला। आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांचं आंदोलनही मागे घेण्यात आलं। मात्र आता या सगळ्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय आणि काही सवाल उपस्थित केले। विद्यार्थी पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करत होते, मात्र प्रशासनाने त्यांच्यावरती लाठीचार्ज केला। थेट पेलेट गनचा वापर करण्यात आला। त्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले। पेलेट गनच्या गोळीबारामुळे साहिल लोचब हा 19 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याचा एक डोळा जाण्याची भीती निर्माण झाली आहे। गृहमंत्री म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांवरती पेलेट गन आणि अमानुष बळ वापरण्यास मंजुरी दिली होती का? नसेल तर लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले होते? आणि साध्या कपड्यात विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करणारे लोक नेमके पोलीस होते की गृह मंत्रालयाचे स्वयंसेवक? शांततापूर्ण आंदोलन हाच भारतीय लोकशाहीचा पाया आहे। त्यामुळे आवाज दडपण्याच्या ऐवजी सरकारने संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवले पाहिजेत। राहुल गांधी विरोधी पक्षनेते की ज्या पद्धतीनं पेलेट गन्स चालवल्या, इलेक्ट्रिक शॉटगन चालवले, त्याच्यानंतर गाडीला खिळे लावून चालवलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर अमानुष अत्याचार झाला, त्याचा ऑर्डर कोणी दिला? तो कोणाचा आदेश होता? आणि तो जर अमित शहाचा आदेश होता तर मग कुठल्या अधिकाऱ्याचा, कुठल्या राज्यमंत्र्याचा होता का? ते समोर आलं पाहिजे। त्याच्यावर कठोर मधली कठोर कारवाई झाली पाहिजे। राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अनेक सवाल उपस्थित केले। त्यावरती भाजपाकडून त्यांच्यावरती टीका करण्यात आली आहे। ज्यावेळेस संसद उडून द्यायची भाषा केली, या देशाला नेपाळ बनवण्याची भाषा केली, या ठिकाणी बांगलादेश बनवू अशी घोषणा करण्यात आली, त्यावेळेस पोलीस संरक्षणासाठी म्हणून त्या ठिकाणी उभे होते, त्यांच्यावर दगडफेक केली, पोलिसांचे डोके फोडण्यात आले। हे सगळं कृत्य विद्यार्थ्यांनी केलं नाही हे आम्हाला मान्य आहे, परंतु विद्यार्थ्याच्या आड घुसून राहुल गांधी त्या ठिकाणी हे कोण होते हे तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे। म्हणून देशाच्या सन्माननीय गृहमंत्र्याला प्रश्न विचारण्याच्या अगोदर या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थी आंदोलनाची धग संपली आहे, पण तरीही राहुल गांधींनी थेट गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून पुन्हा एकदा वातावरण तापवण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।